साधारणतः रात्री 9 ते 10च्या सुमाराला महाराज पन्हाळ्यावरनं बाहेर पडलेत बरं का. पन्हाळ्यावर तबक उद्यान आहे, त्या तबक उद्यानाच्या जवळ राजदिंडी आहे. या राजदिंडीच्या मार्गाने महाराज बाहेर पडले आणि महाराजांनी राजदिंडीच्या मार्गावर पाऊल टाकलं आणि महाराजांची पाठमोरी आकृती बघून अक्षरशः पन्हाळा थरारून उठला असेल. पन्हाळ्याचे तट, बुरुज, त्या अंबार कोठ्या, ती सज्जा कोठी, ते तलाव, टाकी थरारून उठली असतील. तो धिप्पाड पन्हाळा मान किंचित वर करून पश्चिमेकडे असलेल्या आपल्या विशाळगड नामक धिप्पाड भावाला म्हणाला असेल की रे, आजवर महाराजांना सांभाळलं मी, महाराज तुझ्याकडे यायला निघालेत, महाराजांना सांभाळ. आणि पाठमोऱ्या आकृतीला मुजरा करत पन्हाळा म्हणाला असेल भवतालाला की वळचणीच्या पालींनो चुकचुकू नका, अपशकुनी रानपाखरांनो फडफडू नका, डाव्या पापण्यांनो लवलवू नका, आमचे महाराज निघालेत.